हॅलो फ्रेंड्स, लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप छान नेट ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे. तर मी इथं गळा 2.5 इंच घेतलाय. गळा उंची घेतली आहे 10 इंच. मार्किंग करून घेतली आहे. खालच्या साईडला पण 2.5 इंच वरती मार्किंग करून घेतली आहे. आपल्याला असं चौकोन करून घ्यायचं आहे. बाहेरच्या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला 12 इंचावरती एक मार्किंग करायची आहे. चौकोन करून घ्यायचा आहे. आपल्याला नेटच्या ब्लाऊज पीसवर डिझाईन बनवायची आहे. डिझाईनचा असा आकार देऊन घ्यायचा आहे. आपल्याला पाहिजे तसा आपण आकार देऊ शकतो. इथं मी कॅनव्हास पेपर घेतला आहे. फोल्ड करून घ्यायचा आहे कॅनव्हास पेपर. एक मार्किंग करून घ्यायची आहे खाली. आता आपण खाली जशी मार्किंग केली आहे ब्लाऊज पीसला गळ्याची, तशीच कॅनव्हास पेपर वरती करायची आहे. आपल्याला साईडने कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे. आपण जो डिझाईनचा आकार दिला आहे गळ्याला कॅनव्हास पेपर वरती, तो कट करायचा आहे. आता हे आपल्याला कपड्यावरती ठेवून जॉईन करायचं आहे. साईडने टिपा मारून घ्यायच्या आहे. याला पिन अप करून घ्यायचं आहे साईडने. साईडने टिपा मारून घ्यायच्या आहे कॅनव्हास पेपरला. खूप सोपी आहे ही डिझाईन बनवायला. मधोमध कट करून घ्यायचं आहे थोडस. आता आपल्याला अस्तर वरती हे ठेवून जॉईन करून घ्यायचं आहे साईडने. अस्तर आहे हे. व्यवस्थित फिनिशिंग मध्ये अशा टिपा मारून घ्यायच्या आहे डिझाईनला. कट करून घ्यायचं आहे फिनिशिंग मध्ये व्यवस्थित. आता आपल्याला साईडने कट द्यायचे आहे. कपडा सरळ करून वरच्या साईडने दाबटीप मारायची आहे. पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची आहे दाबटीप. फिनिशिंग मध्ये अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे गळ्याला.
आता आपल्याला याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. ब्लाऊज पीस आणि अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे कमरेच्या साईडनी. आता कमरेच्या साईडने आपल्याला दाबटीप द्यायची आहे. मोंड्याच्या साईडने पण टिपा देऊन घ्यायच्या आहे आपल्याला. आता आपल्याला 4-4 इंचाचे टक्स द्यायचे आहे. मार्किंग करून घ्यायचे आहे 4-4 इंचावरती. आता आपल्याला याच्यावरती कॅनव्हास पेपर ठेवून जो आतला गोल गळा आहे आपण शेप दिला होता तो कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे. आपण जसा गोट मारतो तशी पट्टी घ्यायची आहे आपल्याला 1.5 इंचाची. पट्टी फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे पट्टीला. आपण जसा गळ्याला गोट मारतो तसा गोट मारून घ्यायचा आहे. खूप छान अशी नेटच्या ब्लाउज पीस वर ही डिझाईन तयार होते. कट देऊन घ्यायचे आहे छोटे छोटे. आता आपल्याला आपण गोट मारतो तसं फोल्ड करून व्यवस्थित फिनिशिंग मध्ये गोट मारून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा गोट मारून घ्यायचा आहे ब्लाउजला. तुम्ही याला नॉट लावू शकता. नॉट लेस लावू शकता तुम्ही इथे. मी नाही लावली आहे. खूप छान असा नेटच्या ब्लाउज पीस पासून ब्लाउज तयार होतो. थँक यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.